काय केलं सर? तर हरीश सरांनाच माझ्याबरोबर येळ घालवायचा होता. पारू, मी तू हरीश सोबत वेळ घालवण्याबद्दल काहीही बोलत नाहीये. तू त्या दिशाच्या जेलमध्ये गेली होतीस ना, त्या दिशा आणि अनुष्कामध्ये काय रिलेशन आहे शोधायला, त्याचं काय झालं? काय झालं पारू, अशी अस्वस्थ काय आहेस तू? काही डिटेल्स मिळालेत का? माझ्या विरोधात पुरावे गोळा करायला गेले होतेस ना? गणीला भेटलीस ना? जिवंत आहे ना तू आतापर्यंत? मी काय म्हणते, आता जरा शांत राहा ना, हातपाय मारायचे बंद कर. कारण तुझा जीव असलेला पोपट आता माझ्या हातात आहे. त्यामुळे त्याची मन मुरगळून तुझा जीवही घेईन मी. पारू, काय पुरावे मिळाले का? नाही नाही काय नाही, मला एक्झॅक्टली सांग काय झालं तिथे. नाही नाही मिळाला पुरावा. बरं बरं ठीक आहे, हरकत नाही. आपल्याकडे ते फोटोज आहेत ना क्रॉस केलेले, ते मला आणून दे. ते आईला दाखवतो आणि सांगतो की हे बघ, अनुष्का आपल्याकडे चांगल्या हेतूने नाही आली आहे, जा ते पुरावे घेऊन ये जा. नाही येत, ते जळाली. काय? ए पारू, जळाले? असे कसे जळाले? अगं तू वेडी आहेस का? किती महत्वाचे पुरावे आहेत ते आपल्यासाठी, जळाले. प्रीतम सर, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? ऑब्विसली आहे पारू, पण झालं काय? मग माझी विनंती आहे, तुम्ही मला आता काय बी विचारू नका. थोडे दिवस शांत राहा, सुंदर चित्र स्पष्ट होईल. पारू, पण त्या पुराव्यांचं काय? पारू, अनुष्का मॅडम, बस झाली फालतूगिरी तुमची, बंद करा. हे बघा, तुम्हाला जो काय बी खेळ खेळायचा तो तुम्ही माझ्या बरोबर खेळा. म्हणजे कनीला यामध्ये कशा पायी पडलं तुम्ही? कनी त्या परीक्षेच्या तयारीला गेलाय असं बाला वाटतंय म्हणून तो गप आहे. पण बाला जेव्हा कळाल की गणित तिकडं नाही, तेव्हा तू देवी आईंना सांगा. देवी आईंना समजलं की देवी आई गणीला शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुमचं समज अवघड होऊन जाईल अनुष्का मॅडम. त्यामुळं लवकर शानं व्हा. बापरे, म्हणजे पारू, तुला असं वाटतंय का की अहिल्या माझ्यापर्यंत पोहोचेल असं वाटतंय का तुला? नाही तसं झालंच ना. नाही त्याच्या आधी मी तुझ्या भावाची अशी अवस्था करेन. मी काय म्हणते, आणि हो, तुझ्या बापाला जरा समजावा, मी नाही समजवणार. त्याला दाखव मी काय अवस्था केली आहे ते. ती गणीची होऊ शकते. ओप्स, सॉरी. अगं, तू त्या बालेश प्रीतम सोबत मिळून माझ्याशी टक्कर घेणार होतीस ना? कौतुक आहे तुझ्या धाडसाचं. म्हणूनच तर प्रेम करते मी तुझ्यावर, आणि त्या प्रेमापोटीच मी तुला मिठी मारली होती. पण तू ती झिडकारलीस. मला किती वाईट वाटलं माहितीये. तुला माझी मिठी आवडली नाही का गं? तुला आदित्यची मिठी आवडते का? हो, तुझं आदित्यवरती प्रेम आहे ना? तू त्याला कधी मिठी मारलीयस? सांग ना. हे बघ, असं काय बी करायचं मी विचार नाही केले कधी. मग आत्ता विचार कर ना. हे बघ, असंही अहिल्याला तुमच्या मैत्रीवरती खूप अभिमान आहे. तिला कळू दे ना, तुझी भावना मैत्रीच्या पलीकडची येते. पारू, ऐक ना.
टास्क म्हणून घे ना, चॅलेंज. हो, मी काय म्हणते बघ, आता इथून तू आदित्यच्या रूम मध्ये जायचंस, ह्याला मिठी मारायचीस. मग मी तिथे अहिल्याला घेऊन येणार, मग ती तुला त्याच्या मिठीत बघणार आणि जशी ती तुला बघेल तुझ्या कानाखाली वाजवणार. वाव मला किती मज्जा येईल कळतंय का तुला? अनुष्का मॅडम, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला तुमच्या हातातलं खेळणं बनवाल, तुम्ही सांगाल ते मी करेन? कधीच नाही. हा, मला तसंच वाटतं आणि तुला ऐकावं लागेल. मला ते जमणार नाही. जमणार नाही? एक मिनिट हा, कसं जमत नाही ना, आपण बघूयात जरा. हाय हरीश, ऐक ना. अरे पारू, माझं काहीच ऐकत नाही रे, काय करूया? तिथे गणी आहे ना, त्याला एक कानाखाली वाजव ना. सॉरी, एक नाही, 4-5 वाजव आणि जोरात वाजव, आवाज आला पाहिजे. मी स्पीकरवर टाकते, होल्ड ऑन. हे ऐक ना तुझ्या भावाचा आवाज. तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे, पण माझ्या घरीला काय बी करू नका. ए थांबव, आय कॉल यू बॅक. थँक्यू. मी सांगितलं होतं ना, सांगितलंय तसं करायचं, पुढे पुढे बोलायचं नाही. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट, अहिल्या तुला रागात पारू म्हणून हाक मारेल तेव्हाच मिठीतून बाहेर यायचं. ओके, इम्पॉर्टंट.